नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। निष्ठावंत कार्यकर्त्यावर खरोखर अन्याय झाला असे दिसून येत आहे। शिरपूर तालुक्यातील मतदारांना आग्रहाची विनंती। तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील, शिरपूर। शिरपूर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खरोखर अन्याय झाला आहे असे दिसून येत आहे। त्यासाठी सर्व निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, मतदार येणाऱ्या 29 तारखेला वार रविवार रोजी कालोखे काल महाकाल नागेश्वर मंदिर अजनाड येथे भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे की जितेंद्र राठोड यांचे काय चुकले आणि याने काय चुकी केली की त्याच्यावर पक्षाने पक्षविरुद्ध कारवाई केली, याने कुठले पक्षांच्या विरोधात काम केले व गोरगरिबांसाठी लढणारा माणूस पक्षाच्या विरोधात कसे काय काम करू शकतो, हे सर्व कार्यकर्त्यांना शॉक बसल्यासारखे वाटत आहे। तरी सर्वांनी 29 तारखेला वार रविवार ठिकाण कालोखे काल महाकाल नागेश्वर मंदिर अजनाड बंगला या ठिकाणी 12 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे। आज जितेंद्र राठोडवर अन्याय झाला, यांच्यानंतर कुठलाही सर्वसाधारण कार्यकर्त्यावर अन्याय होऊ शकतो। त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आपण सर्व वरिष्ठांना यांच्याविषयी संपूर्ण माहिती देऊन आपले म्हणणे काय आहे व जितेंद्र राठोडने काय कुठे चूक केली व काय चुकले याविषयी चर्चा करून सर्वांना एक चांगला कार्यकर्ता वाचवायचा आहे। जय महाराष्ट्र। आज शिरपूर तालुक्यातील एक बातमी ऐकली। त्या बातमीद्वारे असे माहिती पडले की जितेंद्र राठोड भाटपुरा हा एक चांगला सामाजिक काम करणारा, एक चांगला शिवसैनिक आणि अहोरात्री लोकांसाठी धावपळ करणारा एक कार्यकर्ता, याच्यावर आज पक्षाने पक्षभंग असे काम केल्याने कारवाई करण्यात आली। पण आजपर्यंत त्याने निस्वार्थपणे पक्षासाठी काम केले आहे, लोकांसाठी काम केले आहे। त्याचे आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये भरपूर गावांमध्ये आरोग्य शिबिर असो, लोकांसाठी समस्या असो, रस्त्यांसाठी समस्या असो, अहोरात्री लोकांसाठी लढणारा व्यक्तीवर आणि परत तो जर समाजासाठी काम करत असेल, लोकांसाठी काम करत असेल, गोरगरिबांसाठी काम करत असेल, जर अशा व्यक्तीवर जर पक्षभंग ही कारवाई जर होत असेल तर मला सांगा, आपण शिरपूर तालुक्यामध्ये राहतो, शिरपूर तालुक्यामध्ये राहूनसुद्धा एवढे मोठे दिग्गज नेते आहेत, त्यांच्या विरोधात काम करत असताना खूप मोठ्या अडचणी येत असतात, तरीसुद्धा आपण पक्ष एकनिष्ठ राहून काम करतो। पण काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर पक्ष निलंबनची कारवाई करत असेल तर मी एक मतदार म्हणून सांगतो की ही कारवाई खूप चुकीची झाली आहे। अशी कारवाई पक्षाने करायला न होती। त्यासाठी सर्व शिवसैनिकांना, शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व शिवसैनिकांनी येणाऱ्या 5 तारखेला नागेश्वर मंदिर इथं सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ मतदार जे जितेंद्र राठोडवर अन्याय झाला याविषयी आपल्याला सर्वांना जवळ येऊन चर्चा करायची आहे आणि जितेंद्र राठोडला न्याय भेटायला हवा। जितेंद्र राठोड हा गोरगरिबांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे। याच्यावर जर अन्याय होत असेल तर आपण सर्व शिवसैनिकांनी, जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ज्यांना जितेंद्र राठोडबद्दल आदर आहे, तो खरोखर काम करतो, असे मताचे जेवढे शिवसैनिक असतील, जेवढे लोक असतील, जेवढे मतदार असतील, यांनी सर्वांनी येणाऱ्या 5 तारखेला नागेश्वर मंदिर इथं मेळावा आयोजित केला आहे। मेळावा 12 वाजता आहे, तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व असा अन्यायाच्या विरोधात आपण एक मीटिंग करू आणि त्या मीटिंगमध्ये सल्ला घेऊ आणि वरिष्ठांना सांगू की हा व्यक्तीचं काय चुकलं, याच्यावर कशासाठी अन्याय झाला।
याने अशी कुठली मोठी चुकी केली की याला पक्ष निलंबित करलं आणि पक्षाने याला डायरेक्ट निलंबित करून टाकलं. ती असा विषय आपण वरिष्ठांना सांगू. आपल्याला मुंबई सेना भवनपर्यंत कधी जाणं होय. आपण सर्व मिळून हा खर्च करून घेऊ. धुळ्याचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, मोठमोठे पदाधिकारी आहेत, त्यांना भेटू. संपर्क प्रमुख आहेत, त्यांना भेटू. तर ही कारवाई का झाली त्यांना विचारू सर्व लोक. तरी सर्व शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिकांना हात जोडून विनंती, असा हा होतकरू काम करणारा, गोरगरिबांसाठी लढणाऱ्या व्यक्तीवर जर कारवाई होत असेल तर आपण खरं सर्वांनी यावे ही नम्र विनंती. जय महाराष्ट्र. मी जितेंद्र रामसिंग राजपूत सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी हजर राहावे. आणि एक चांगला काम करणारा मुलगा आहे गोरगरिबांसाठी, अशा काम करणारा व्यक्तीला जितेंद्र राठोड याला आपल्या सर्वांना न्याय द्यायचा आहे. त्यासाठी सर्व शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामधून असो, शहरमधून असो, ज्या ज्या लोकांना वाटत आहे ही कारवाई चुकीची आहे, असे सर्व लोकांनी नागेश्वर देवस्थान मंदिरवर यावे. ठीक 12 वाजता येणाऱ्या 5 तारखेला सर्वांनी हजर राहावे. जय महाराष्ट्र.